म्हासुर्ली जंगलात भीषण वणवा, वन विभागाच्या दुर्लक्षावर संताप। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली परिसरातील जंगलात भीषण वणवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेचं नुकसान झालं। या आगीत ऑस्ट्रेलियन बाभळ वृक्षांची मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली असून जवळील काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वैरणीलाही आगीचा फटका बसला आहे। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। म्हासुर्ली येथील प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बाजरीच्या धनगरवाडा परिसरातील ऑस्ट्रेलियन बाभळ वृक्षांच्या जंगलाला अचानक आग लागली। काही वेळातच आगीनं भीषण रूप धारण केले। यामुळे परिसरातील झाडांचे मोठे नुकसान झाले। जंगलाशेजारी असलेल्या काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरणही आगीमध्ये जळून खाक झाली। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वतःहून प्रयत्न केले, मात्र कोणतीही साधन सामुग्री उपलब्ध नसल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या। काही नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी शिवसेना पक्षाचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने प्रयत्न अपुरे पडले। वन विभागाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संताप व्यक्त करत रवींद्र पाटील यांनी शासन वनसंपदा जतनासाठी लाखो रुपये खर्च करत असताना संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल तर दुर्दैवी असल्याचं सांगितलं। तसेच या प्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणी करत आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। क्षेत्रामध्ये सकाळपासून या फॉरेस्टच्या जंगलाला आग लागलेली आहे। दिवसा आग लागलेली असून सुद्धा एकही वन कर्मचारी इकडे फिरकलेला नाही। आम्ही स्थानिक लोकांनी वणवा विझवायचा प्रयत्न केला, पण ते आमच्या हातात राहिलेली गोष्ट नाही। ह्या वणव्यानं पलीकडे शेतकऱ्यांच्या सुद्धा 3-4 गवताच्या गंजी जळून खाक झालेल्या आहेत आणि शासन या वनावर इतका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना जर या निसर्ग संपन्न वनाला वाचवायचा थोडा जरी प्रयत्न होत नसेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे। आणि सरकारी कर्मचाऱ्यांना, वन कर्मचाऱ्यांना अशी आमची ताकीद आहे, जर हे दिवसाढवळे अशी वनं जळत असतील तर मग तुमच्यावर कोणत्या प्रकारे जर वनं अशी पेटत असतील आणि जर तुम्ही इकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये यासाठी आम्ही लढा उभा करू। आणि पद्धतीनं जर वनांचं नुकसान झालं तर आम्ही फॉरेस्ट खात्याला अजिबात थारा देणार नाही। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।